नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण या अंतर्गत बघा 2025ची जी भरती प्रक्रिया जी आहे तर ती भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। तर त्याविषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत। जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे तर त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये बघा कोणकोणते विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे, त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन करण्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, जागा किती असणार आहे, त्यानंतर तुमचं एज लिमिट किती लागणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन कधी करायचं आहे, लास्ट डेट कोणती असणार आहे, त्यानंतर कोणत्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे, या संपूर्ण तुमचे जे प्रश्नांची उत्तरं जी आहेत तर ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमचे डाऊट जे आहेत तर ते डाऊट्स क्लिअर होतील। तर या ठिकाणी बघा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण या अंतर्गत ही भरती प्रक्रिया असणार आहे 2025ची। सुरुवातीला आपण बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो, जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर ती ॲडव्हर्टाइजमेंट संपूर्ण बघणार आहोत। या ठिकाणी बघा तुम्हाला स्क्रीनवर व्यवस्थित आता दिसत असेल, पोस्टचं नेम दिलेलं आहे बघा। जी पोस्ट आहे डेप्युटी मॅनेजर टेक्निकल, बघा पोस्टचं नाव काय आहे, डेप्युटी मॅनेजर टेक्निकल। यासाठी बघा तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये किंवा UR कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर तुम्हाला 27 जागा असणार आहे। SC कॅटेगरीसाठी बघा 9 जागा आहे, ST कॅटेगरीसाठी 4 जागा आहे बघा। OBC प्लस नॉन क्लेमनर जर तुम्हाला सेंट्रल लिस्ट ओनली, बघा OBCचं जे सेंट्रलचं जे सर्टिफिकेट असतं तर ते यासाठी लागणार आहे आणि तुम्ही नॉन क्लेमनर मधले असले पाहिजेत, ते विद्यार्थ्यांसाठी 13 जागा असणार आहे। EWSसाठी 7 जागा आहे, PWBD कॅटेगरीसाठी नील दिलेला आहे आणि अशा टोटल ज्या जागा आहेत तर त्या टोटल 60 जागा असणार आहे। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता डेप्युटी मॅनेजर टेक्निकल यासाठी टोटल किती जागा आहे तर 60 जागा आहेत। त्यानंतर बघा द नंबर ऑफ पोस्ट ॲडव्हर्टाइज मे इन्क्रीज ऑर डिक्रीज ॲज पर रिक्रुटमेंट ऑफ द ॲथॉरिटी, बघा यामध्ये वाढू शकता किंवा कमी होऊ शकता, त्या ॲथॉरिटीचं सर्व ॲथॉरिटीवर डिपेंड असणार आहे, इन्क्रीज करायचं आहे की डिक्रीज करायचं आहे। त्यानंतर बघा इलिजिबिलिटी कंडिशन दिलेली आहे, या ठिकाणी ही तुमची पोस्ट आहे। एज लिमिट बघा 30 इयर दिलेलं आहे, 30 इयरपेक्षा जे 30 इयरच्या आत असले पाहिजे तुम्ही। त्यानंतर इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे, यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो बॅचलर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग, बघा सिव्हिल इंजिनिअरिंगची तुमच्याकडे जर डिग्री असेल फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट मधली जर तुमच्याकडे डिग्री असेल तर ते विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन करू शकतात। तसेच अजून काय लागणार आहे बघा रिक्रुटमेंट क्रायटेरियामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑन द बेसिस ऑफ व्हॅलिड ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट, म्हणजेच त्याला आपण गेट एक्झामिनेशन म्हणत असतो। तर बघा गेट 2025ची जी एक्झाम आहे तर ती तुम्ही पास असले पाहिजे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता गेट एक्झामिनेशन 2025 ही जी एक्झाम आहे तर ती तुम्ही पास असले पाहिजे, ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे। बॅचलर ऑफ डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग आणि गेट एक्झामिनेशन 2025 त्याचं जे स्कोर जे आहे तर तो असला पाहिजे व्यवस्थित। अशा प्रकारे जे विद्यार्थी डिग्री आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आणि गेट एक्झाम हे विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे। आता मग 30पेक्षा जास्त जर तुमचं जर एज असेल तर त्यांसाठी बघा एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे। जर तुम्ही बघा SC किंवा ST कॅटेगरीमध्ये जर असाल तर बघा तुम्हाला 5 इयर्सचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे। जर तुम्ही बघा अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे OBC कॅटेगरीमध्ये स्टुडंट असाल तर 3 इयर्स एज रिलॅक्सेशन आहे। जर तुम्ही पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणजे PWBDचे स्टुडंट असाल त्यामध्ये बघा PWD प्लस SC STसाठी 15 इयर्स एज रिलॅक्सेशन, OBCमध्ये असाल तर त्यामध्ये 13 आणि 10 जे आहे तर ते जनरल कॅटेगरीसाठी असणार आहे। त्यानंतर एक सर्व्हिसमॅनसाठी या ठिकाणी दिलेलं आहे बघा 5 इयर्स एज रिलॅक्सेशन, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे एज रिलॅक्सेशन विषयी माहिती बघितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर बघा इम्पॉर्टंट डेट्स बघणार आहोत, ॲप्लिकेशनला सुरुवात कधी झालेली आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता 10 मे 2025ला ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर बघा 9 जून 2025ला लास्ट डेट आहे, परंतु ही डेट जी आहे तर ती डेट वाढून पुढे एक्सटेंड केलेली आहे, म्हणजे लास्ट डेट तुम्हाला
26 जून 2025 लास्ट डेट असणार आहे. त्याविषयी आपण पुढे माहिती बघणारच आहोत. सुरुवातीला ही ॲड जी आहे जी मेन ॲड आहे तर त्याविषयी माहिती बघून घेऊयात. त्यानंतर लास्ट डेट जी एक्सटेंड झालेली आहे तर त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. या ठिकाणी सेम दिलेलं आहे मिनिमम एज्युकेशन, त्यानंतर मिनिमम एसेन्शियल क्वालिफिकेशन याविषयी माहिती त्यांनी दिलेली आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. एजविषयी सुद्धा त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर जवळपास आपण संपूर्ण जी माहिती जी आहे तर ती माहिती आपण बघितलेली आहे. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रोसेस दिलेली आहे. www.nhai.gov.in वेबसाईट पण दिलेली आहे. त्यानंतर बघा फोटोग्राफरची फोटो जे अपलोड करणार आहोत त्याची साईज, त्यानंतर कोणत्या फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे त्याविषयी, त्यानंतर सिग्नेचर असेल तुमची, त्यानंतर बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत 10वीचं असेल, कास्ट सर्टिफिकेट PDF फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे, त्यांची साईज पण 2 MB जास्त नसली पाहिजे. त्यानंतर बाकीचे जे काही गेट स्कोर कार्ड असेल ते पण PDF बाकीचे सर्टिफिकेट जेवढे आहेत ते PDF तर बघा अशा प्रकारे आज आपण या ॲडव्हर्टाइजमेंटविषयी बघा संपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती बघितलेली आहे. आता जी लास्ट डेट जी आहे तर ती लास्ट डेट आपल्याला वाढवून भेटलेली आहे तर त्याविषयी माहिती बघूयात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्लीज आफ्टर NHI ॲडव्हर्टाइजमेंट डेटेड 10/5/2025 फिलिंग अप टू 60 पोस्ट ऑफ डेप्युटी मॅनेजर टेक्निशियन ऑन डायरेक्टर रिक्रुटमेंट DR बेसिस. या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमची लास्ट डेट जी आहे या ठिकाणी बघा द लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन विथ रिगार्ड द पोस्ट ऑफ डेप्युटी मॅनेजर टेक्निकल इज एक्सटेंड अप टू 24 जून 2025 संध्याकाळी तुम्ही 6 वाजेपर्यंत ॲप्लिकेशन करू शकता. बघा मग लास्ट डेट आपली जी असणार आहे 24 जून 2025 ही लास्ट डेट असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी. हे शुद्धीपत्रक त्यांनी दिलेले आहे. हे तुम्ही व्यवस्थित वाचून घेऊ शकता. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर आता तुमचा पुढचा प्रश्न असणार आहे ॲप्लिकेशन कुठे करायचं. तर वरती वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. vacancy.nhai.org या वेबसाईटवर गेल्यानंतर या ठिकाणी बघा NHI रिक्रुटमेंट पोर्टल असं पेज जे आहे तर ते पेज ओपन होणार आहे. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन केल्यानंतर बघा एक ID पासवर्ड मिळून जाणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ID टाकायचा आहे. जो पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाका. त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चा दिसत असेल या ठिकाणी तुम्हाला तो कॅप्चा जो आहे तर तो कॅप्चा टाकायचा आहे. साइन इन बटनावर क्लिक करायचं आहे. साइन इन झाल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित फॉर्म फिल करून घ्यायचा आहे. डॉक्युमेंट जे आहे डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करून घ्या. आणि त्यानंतर बघा त्यानंतर लास्टला पेमेंट आहे तर ते पेमेंट व्यवस्थित करून घ्या. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला प्रिंटचं ऑप्शन येईल. व्यवस्थित फॉर्म प्रिंट करून ठेवा. सॉफ्ट कॉपी पण राहू द्या. हार्ड कॉपी जरी तुमच्याजवळ राहून दिली तरी काय अडचण नाही, पण सॉफ्ट कॉपी एक जी आहे तर ती तुमच्याकडे व्यवस्थित सांभाळून ठेवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण या अंतर्गत जी 2025ची जी ॲडव्हर्टाइजमेंट होती तर या ॲडव्हर्टाइजमेंटविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.